या बातमीचे प्रायोजक आहेत राम एम्पायर, बिगेस्ट टॉवर विथ हायटेक अम्युनिटीज. बुक युअर होम नाव. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. वाढतं प्रदूषण आणि निसर्गाची होत असलेली हानी रोखण्यासाठी अंबरनाथमध्ये स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली. पेन्शनर असोसिएशन, CGHS आणि हार्दिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान आणि वृक्ष संवर्धन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभाग घेतला होता. केंद्र सरकारच्या CGHS मार्फत निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवली जाते. तसंच CGHS मार्फत दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. यावेळी पेन्शनर फाउंडेशन आणि हार्दिक फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. त्याअंतर्गत अंबरनाथ पश्चिमेकडील CGHS हॉस्पिटल ते ऑर्डनन्स वसाहतीपर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीतून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला, तसंच वृक्ष संवर्धनाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. आज एक स्वच्छता अभियान का प्रोग्राम हमने किया, CGHS का तरफ से लीड किया, क्योंकि ये भारत सरकार का एक प्रोग्राम है. तो CGHS अकेला साफ सफाई रहने से चारों तरफ साफ सफाई नहीं रहता है, इसलिए मास इन्वॉल्वमेंट के लिए पेंशनर एसोसिएशन, हार्दिक सेवा फाउंडेशन और हमारा नज़दीकिया जो प्राइमरी एंड सेकेंडरी हाई स्कूल है उनको हमने शामिल किया. तो सारे मिलके ये प्रोग्राम करने को बाद जो बच्चों को अवेयरनेस देना है, जो बच्चों फ्यूचर के लिए देश का भविष्य है, उनको ये संदेश हम देने चाहा और सारे लोग मिलके हम करने चाहा. इसको बाद हम एक प्रैक्टिकली एक स्कूल ग्राउंड साफ सफाई करेंगे. बच्चों का अंदर ये भावना जगेगा जो आगे से हमेशा साफ सफाई रहना है. आपण जर स्वच्छता राखली तर आपोआप पूर्ण भारत देश स्वच्छ होईल. लहान मुलांना मी फक्त ह्या करता सांगतो की आपण काय करतो, काहीतरी पेपी वगैरे घेतो, एखादं पाकिट घेतो, ते एक तर प्लास्टिक असते, ते खातो आणि फेकताना चुपचाप इकडे तिकडे आपण बघतो आणि हळूच ते खाली जमिनीवर टाकतो. पण त्याचा परिणाम हा होतो की ते वाहत किंवा हवेने एखाद्या नाल्यामध्ये जाते, एखाद्या ठिकाणी ते साचते आणि त्याच्यामध्ये पाणी तुंबण्यासारखे प्रकार होतात. तर मला सगळ्यांना एकच सांगणं आहे की आपण जर स्वच्छता राखली तर पूर्ण देश स्वच्छ होईल. दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी स्वच्छता अभियानाअंतर्गत PM श्री ऑर्डनन्स फॅक्टरी स्कूल अंबरनाथ यांच्या विद्यार्थी आणि तसेच आमच्या परिसरातील CGHS हॉस्पिटल, पेन्शनर असोसिएशन यांच्या वतीने आज जनजागृती जो अभियान आहे ते स्वच्छतेबाबत ते राबवण्यात आलेलं आहे. तुम्ही स्टेशन जवळ टाउनशिप प्रोजेक्टमध्ये फ्लॅट शोधत आहात का? तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपरकडून. पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहे राम एम्पायर. या प्रोजेक्टमध्ये 1, 2 आणि 3 BHK स्काय टेक होम्स तसंच 10,000 स्क्वेअर फीट पोडियम अम्युनिटीज आहेत. हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे. आजच व्हिजिट करा.